नमस्कार मित्रांनो, देवमाणूस मधला अध्याय ही किरण गायकवाडची मालिका 2 जून पासून झी मराठीवर सुरू होणार आहे। या आधीचे 2 पर्व गाजल्यानंतर आता विकृत देवी सिंग उर्फ अजित कुमार नव्या रूपात परततोय। या मालिकेबरोबरच किरण पुन्हा चर्चेत आला आहे। किरणने 14 डिसेंबर रोजी वैष्णवी कल्याणकर सोबत लग्न केले। मात्र तुम्हाला माहिती आहे का, वैष्णवीच्या आधी किरणचे एका मुलीसोबत अरेंज मॅरेज ठरले होते, मात्र त्याचे ते लग्न तुटले। सविस्तर जाणून घेऊ, पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एका मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग शेअर केला। अरेंज मॅरेज ठरल्यानंतर त्याला डबल डेटिंगचा अनुभव आला होता आणि त्यामुळे तो नैराश्यात गेला होता। त्याला औषधांवर राहावं लागलं, पण कामाच्या जोरावर तो यातून बाहेर पडला। तो म्हणतो, नैराश्य थोतांड वाटायचं, पण ते खरं होतं। आपण व्यक्त होत नाही, त्यामुळे मानसोपचार तज्ञांकडे जावं लागतं। आज तो वैष्णवी कल्याणकर सोबत सुखी संसार करत आहे। त्याने देवमाणूस, लागीर झालंजी, चौक, बघतोस काय मुजराकर यांसारख्या मालिका व सिनेमांमधून लोकप्रियता मिळवली आहे। 13 जूनला त्याचा आंबट शौकीन हा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे।